मी डॉक्टर दीपक धोटे, प्राचार्य ब्रजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालय. सर्वप्रथम उन्हाळी 2024मध्ये 12वीच्या परीक्षेमध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता प्राप्त केली आणि उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन. महाविद्यालयाच्या परंपरेप्रमाणे 51व्या वर्षातसुद्धा महाविद्यालयाने आपली निकालाची परंपरा कायम ठेवलेली आहे. ती गौरवशाली आहे आणि त्या कळीमध्ये जोडत असताना यावर्षी विज्ञान शाखेचा निकाल आमचा 98.97% आणि वाणिज्य शाखेचा 96.23% एवढा लागलेला आहे. विभागाचा निकाल हा 8व्या क्रमांकाचा राज्यामध्ये आहे आणि त्या परिस्थितीमध्ये बियाणीनी आपली गौरवशाली निकालाची परंपरा कायम ठेवली, याचा मला मनस्वी आनंद आहे. महाविद्यालयाची विज्ञान शाखेची विद्यार्थिनी कुमारी मोहिशा बत्रा हिने 96.83% गुण मिळवून तिने शहरातून प्रथम येण्याचा मान या ठिकाणी मिळवलेला आहे. आणि विशेष म्हणजे या विद्यार्थिनीला गणित आणि भौतिकशास्त्र या विषयामध्ये 100पैकी 100 गुण मिळालेले आहेत. वाणिज्य विद्याशाखेतून प्रथम आलेली मुलगी कुमारी प्रत्युक्षा बोरकर हिनेसुद्धा 95.83% गुण मिळवून महाविद्यालयातून प्रथम येण्याचा क्रमांक पटकावलेला आहे. यामध्ये मला विशेषत्वानं हे सांगायचं आहे की ही जी 12वीची बॅच होती, या बॅचचा 11वीला प्रवेश 2022मध्ये झाला होता आणि या विद्यार्थ्यांवर कोरोनाचं जे संकट आपल्याकडे 2021-22मध्ये आलं होतं त्याचा प्रभाव होता आणि तो नेमका प्रभाव हा त्यांच्या लिखाणामध्ये आम्हाला जाणवत होता की त्यांनी लिहिण्याची प्रॅक्टिस ही कमी झाली होती. त्याकरता महाविद्यालयाने विशेष प्रयत्न केले. आम्ही रेमिडियल क्लासेस, मागे पडणाऱ्या परीक्षांमध्ये, अंतर्गत परीक्षांमध्ये कमी गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांचे विशेष वर्ग घेतले आणि हा निकाल गाठण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न केले. त्याबद्दल पुनश्च एकदा माझे सर्व शिक्षक यांचं मी अभिनंदन करतो. महाविद्यालयाचं व्यवस्थापन नेहमी आमच्या पाठीशी असते आणि नवीन नवीन उपक्रम जे आम्ही 12वीच्या विद्यार्थ्यांकरता राबवतो त्याला ते नेहमी साथ देत असते. मी त्यांचे आभार मानतो आणि पुनश्च एकदा सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून या ठिकाणी थांबतो. नमस्कार मंडळी, मी सुषमा कोटीकर आणि तुम्ही बघत आहात मंडल न्यूज. आज संपूर्ण अमरावतीकरांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण इयत्ता 12वीचा निकाल लागलेला आहे आणि सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे, कारण यावर्षी सगळ्या मुलींनी बाजी मारली आहे असं बोर्डाकडून सुद्धा जाहीर झालेलं आहे. आणि मी आज आलेली आहे ब्रजलाल बियाणी महाविद्यालयामध्ये. यांचा देखील रिझल्ट जो आहे हा अतिशय उत्तम लागलेला आहे. 98% यांचा निकाल लागलेला आहे आणि निकालाची ही परंपरा त्यांची कायम आहे. आणि त्यांची कॉमर्स शाखेची जी विद्यार्थिनी आहे ती महाविद्यालयामधून 95.83% घेऊन प्रथम आलेली आहे. तर तिच्याकडूनच आपण जाणून घेऊया की एवढे सगळे मार्क्स मिळवण्यासाठी तिने काय काय एफर्ट्स केले, महाविद्यालयाकडून आणि कुटुंबाकडून तिला कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळाला ते आपण तिच्याकडूनच जाणून घेणार आहे. माझ्यासोबत तिची आई आहे आणि कुमारी बोरकर आहे आणि प्रिन्सिपल सर धोटे सर सुद्धा माझ्यासोबत आहे. तर आता आपण थोडंसं तिच्यासोबत इतकूच करूया. एवढे पर्सेंटेज आज तुला मिळाले तर कसं वाटतंय तुला? खूप छान वाटत आहे, खूप प्राऊड वाटत आहे आणि रिलीफ वाटत आहे. जितकं पण एफर्ट्स दिले त्याचं फळ मिळल्यासारखं वाटत आहे. तर मला एक सांग की जे तुझ्या माइंडमध्ये होतं की एक्झाम झाल्यानंतर एक असतो आपल्या डोक्यामध्ये एक विचार असतो की मी अशा पद्धतीचे पेपर सोडवले आहेत तर मला इतके मार्क्स मिळतील, ही जी एक अपेक्षा असते स्वतःची स्वतःला, तर तुझी अपेक्षा पूर्ण झाली आहे का? हो, पूर्ण झाली आहे. मला वाटलं होतं की मला 95च्या वरती मिळते आणि मिळाले तर खूप छान वाटत आहे. आता तू कशा पद्धतीचा अभ्यास केला होता एवढे सगळे पर्सेंटेज मिळवण्यासाठी? मी क्लासेस बरोबर केले होते, टाईम टू टाईम टेस्ट्स दिल्या होत्या, रिव्हिजन चांगली केली होती. बस इतकं करून चांगले मार्क्स आणले. आईची साथ कशी मिळाली तुला सगळ्याच्या? आईने मला सगळ्यात जास्त, खूप जास्त तिने सपोर्ट केला आहे, सगळ्यांपेक्षा खूप जास्त सपोर्ट केला आहे. आणि माझे ग्रँडफादर जे आहे त्यांनी पण खूप माझ्यासाठी खूप काही सपोर्ट केला आहे, खूप काही केलं आहे आणि त्यांच्यामुळेच मी म्हणू शकते की मी इथे आहे आज. आणि प्रिन्सिपल सरांकडून तुला कशा पद्धतीचा सपोर्ट मिळाला हे सगळं करत असताना? प्रिन्सिपल सर आणि बाकी सगळे फॅकल्टीज खूप सपोर्टिव्ह आहे. त्यांची टीचिंग खूप छान आहे. त्यांची फंक्शन्स, त्यांचे जे पण काही त्यांनी फंक्शन्स ठेवले होते आणि जे पण ॲडवाइसेस दिले होते त्याच्यामुळे खूप खूप हेल्प झाली आहे आणि त्यांना पण मी खूप मोठा थँक्यू म्हणते.
बरं, कॉमर्स शाखेकडे वळण्याचं तुझं मुख्य कारण काय आहे? कॉमर्स मला बिझनेसमध्ये जास्त इंटरेस्ट आहे आणि मला लीगल मॅटर्समध्ये पण जास्त इंटरेस्ट आहे. हां. तर कॉमर्स मला वाटलं की माझ्यासाठी आहे तर अच्छा, म्हणून. मग आता तुला लीगल फील्डमध्ये पण इंटरेस्ट आहे आणि बिझनेसमध्ये पण इंटरेस्ट आहे, तर आता 12वी नंतर काय करायचं ठरवलं आहे? मी कंपनी सेक्रेटरी करण्याचं ठरवलं आहे. CS कोर्स. ओके. त्यात लीगल कंप्लायन्स करतात आणि कंपनीजच्या KMPsमधून ते येतात, म्हणून CS करण्याचं ठरवलं आहे. तर CS करण्यासाठी कुठे जाणार आहे? अमरावतीच्या बाहेर जावं लागेल? अमरावतीमधूनच करणार आहे ऑनलाईन क्लासेस. सोबत ग्रॅज्युएशन BIANI-मधूनच. आणि किती वर्षाची डिग्री आहे तुझी ती? ती 3 वर्षामध्ये ग्रॅज्युएशन सोबत होऊन जाते. 3 लेवल्स असतात. फर्स्ट CSEET, त्यानंतर CS एक्झिक्युटिव्ह, देन CS प्रोफेशनल. तर 3 लेवल्स क्रॉस झाले तर मी बनून जाणार CS. तर आता जे मुलं यावर्षी 12वीला आहे अशा मुलांना काय संदेश देशील तू? बस इतकंच की स्टडीजकडे फोकस करा आणि क्लासेस चांगल्याने अटेंड करा, रिव्हिजन करत राहा, टेस्ट रेग्युलरली द्या आणि त्यांनी तुम्हाला खूप यश मिळेल जर बघा ताई, फोकस तुम्ही केलं. तुमची मुलगी यावर्षी 12वीला होती, तर एक 12वीचे जे पॅरेंट असतात त्यांच्यावर खूप प्रेशर असतं की यावर्षी माझा मुलगा किंवा माझी मुलगी 12वीला आहे, तर ते प्रेशर तुम्ही कशा पद्धतीने हँडल केलं? घरातलं वातावरण छान ठेवायचं आणि प्रत्येकाच्याच घरात वादविवाद होतच असतात. ते तर त्या family गोष्टींना म्हटलं की खूप मागे टाकून प्रायोरिटी अभ्यासाला द्यायची, आपल्या मुलांकडे द्यायची, त्यांना काय पाहिजे काय नाही पाहिजे त्याकडे लक्ष द्यायचं. तर तुम्ही हिच्याकडून कशा पद्धतीने अभ्यास वगैरे करून घेतला? मी अभ्यास कर कधी म्हटलंच नाही, ती स्वतःच अभ्यास करते. स्वतःच अभ्यास सुरू आहे. स्वतःच अभ्यास सुरू आहे. बरं, आता हे जे तिला कंपनी सेक्रेटरी बनायचं आहे किंवा तिला ह्या फील्डमध्ये जायचं आहे, तो तिचा डिसिजन आहे की तुमचा तिचं डिसिजन? स्वतःच आहे. तिला जे करायचे तिने स्वतःच ठरवलेलं आहे आणि आम्ही त्याला complete 10वी नंतर कॉमर्स घेण्याचा पण निर्णय तिने तिचाच स्वतःच होता. केलेलं आहे. माझी मोठी मुलगी आहे, तिने सायन्स घेतलं होतं अच्छा, आणि कॉमर्स तिने कॉमर्स घेतला. बरं, अनेक विद्यार्थी सायन्सकडेच वळायला बघतात, कॉमर्सकडे फार कमी लोक वळतात, कारण अनेकांना त्या कॉमर्सचे फायदे पण माहीत नाही आहेत. तर अशा विद्यार्थ्यांना तू कॉमर्सचे काय फायदे सांगशील? मी तर हेच बोलणार की थोडी नॉलेज प्राप्त करा त्या फील्डबद्दल. विदाऊट नॉलेज काही पण तुम्ही बोलाल तर ते वाईटच राहणार आहे. कॉलेजमध्ये कॉमर्समध्ये तुम्ही खूप काही करू शकता. बिझनेस रिलेटेड तुम्ही स्वतःचा बिझनेस उघडू शकता, ऑन्टरप्रिनरशिप करू शकता, CS, CA, CMA, ACCA खूप काही करू शकता. फायनान्शियल ॲडवायझर बनू शकता. तर इतके सगळे तुमच्याकडे रस्ते उघडून जातात कॉमर्समधून. आणि मी असं नाही म्हणत की सायन्स खराब आहे की काही, पण मी हे पण नाही म्हणत की कॉमर्स खराब आहे. कॉमर्स, आर्ट्स आणि सायन्स तिन्ही पण आपल्या ठिकाणी खूप चांगले चांगले फील्ड्स आहे. तर बस हे म्हणायचं आहे की जे पण कॉमर्स घेत असतील नाही तर आर्ट्स घेत असतील त्यांना डिमोटिवेट न करता त्यांना सपोर्ट करा. खूपच छान. सर, तुमच्याकडे यावर्षी 800 विद्यार्थी होते, तर ह्या 800 विद्यार्थ्यांना कॉलेजकडून कशा पद्धतीने हँडल केलं जातं? यामध्ये 600 विज्ञान शाखेचे असतात आणि 240 आमचे कॉमर्स शाखेचे. आमची विज्ञान शाखा ही 51 वर्षापासून सुरू आहे आणि कंप्लीट झालं. 51 इयर्स. आणि कॉमर्स आमचे 12 वर्षापासून सुरू आहे. पण 12 वर्षाचा अल्प कालावधी लक्षात घेता आम्ही कॉमर्स एज्युकेशनमध्ये चांगली भरारी मारलेली आहे. कारण गेल्या 4 वर्षापासून सातत्यानं आमचा पहिलाच मेरिट जवळपास या महाविद्यालयातून आहे. मी एक बघतो मुलांमध्ये, म्हणजे या मुलीचं मला खूप कौतुक वाटते की या स्टेजला सी नोज एव्हरीथिंग व्हॉट आय कॅन डू इन द कॉमर्स. हे खूप महत्त्वाचं आहे, असं पोरांना माहिती नसते. तिचं मी तर खूप कौतुक करेल. आणि ही जेव्हा हिचे वडील आता त्यांनी आले तेव्हा प्रतिक्रिया दिली की सर, मी हिच्या 11वीच्या ॲडमिशनच्या वेळेस तुम्हाला भेटलो आणि तुमचे शब्द होते की तुमची पोरगी खूप हुशार आहे आणि ती चांगली पुढे जाईल. माझे शब्द हिने खरे करून दाखवले. याच्यापेक्षा आनंद मला जास्त कोणता नाही आहे. आणि म्हणून तिने एक जो संदेश दिलेला आहे की फॉरगेट अबाउट एनी डिसिप्लिन, सायन्स कॉमर्स हे सगळं सारखं आहे. शेवटी तुमची गुणवत्ता किती आहे, तुम्ही किती मेहनत घेता आणि तुम्ही त्याच्याकडे कशाप्रकारे पाहता याच्यावर आपल्या आयुष्याचं भवितव्य अवलंबून आहे. आणि मी नेहमी पोरांना सांगतो की कॉमर्स ही तर युनिव्हर्सल डिसिप्लिन आहे की त्याच्यामध्ये आर्थिक जगत तुम्हाला शिकवला जातो, बिझनेस शिकवला जातो, जो सर्वांगाने प्रत्येक मनुष्याच्या कामी असतो. शेतकऱ्यापासून मजुरापासून सगळ्यांशी कॉमर्स लागू होतं. तर तिने ते नेमकं हेरलेलं आहे. मला असं वाटतं की तिच्यात तर मी खूप पाहतो. आणि अमरावती शहरासाठी एक भविष्यामध्ये CS तर बनेलच ती, खात्रीने 100%, नो डाऊट अबाउट इट.
पण खात्रीने काहीतरी मोठं नाव केल्याशिवाय राहणार नाही कुठल्या तरी एखाद्या क्षेत्रामध्ये कॉमर्सच्या, एवढं तिच्याकडून मला अपेक्षा निश्चित आहे. तर मला एक सांगा सर की आपलं एवढं मोठं कॉलेज आहे, एवढं नावाजलेलं कॉलेज, अनेक वर्ष जुनं कॉलेज आहे, तर जेव्हा यांची एक्झाम होते त्याच्या आधी एक्झामच्या आधी काही आपल्या विद्यालयाकडून काउन्सिलिंग वगैरे केलं जातं का विद्यार्थ्यांना? हो, खरं म्हणजे आम्ही 11वीला जेव्हा प्रवेश होतात तेव्हाच आम्ही यांचं इंडक्शन घेतो ना बेटा. हां, आणि तेव्हा आम्ही काही काउन्सिलिंगचे सेशन कसे होतात, तुम्ही परीक्षा कशा द्यायला पाहिजे, क्लासेस का करायला पाहिजे, हे सर्व सांगतो. आणि एक प्राचार्य म्हणून या पोरांना माहिती आहे की माझं हे सदैव ओपन असतं. म्हणजे मी अतिशयोक्ती करत नाही, परंतु महाविद्यालयातल्या 4,000 विद्यार्थ्यांपैकी 1,500-2,000 विद्यार्थ्यांना मी प्रत्यक्ष ओळखतो, चेहऱ्याने बोलतो, मी संपर्क करतो. आणि विद्यार्थ्यांना मी सांगतो नेहमी शिक्षकांच्या माध्यमातून सगळ्यांना की तुम्हाला काही अडचण असली, तुमची कौटुंबिक असो, तुमची शैक्षणिक असो, आर्थिक असो, काही असो, मला भेटा आणि बोला. त्यामुळं हा एक चांगला वातावरण आमच्या महाविद्यालयात शैक्षणिक निर्माण झालेला आहे आणि त्याचाच परिपाक म्हणजे प्रतिष्ठाच्या ह्या मेरिटमधला आहे आणि तिच्या गुणवत्तेमधला आहे. खूप खूप धन्यवाद सर. तर अशा पद्धतीने या विद्यार्थिनीने एक उंच भरारी मारलेली आहे आणि भविष्यामध्ये ती नक्कीच अमरावतीचं नाव अजून मोठं करेल, उज्ज्वल करेल आणि अमरावतीकरांसाठी ती गोष्ट अभिमानाची राहील. तर अमरावती मंडळच्या वतीने मी तिला व महाविद्यालयाला खूप खूप शुभेच्छा देते. पुढच्या वर्षी देखील अशाच पद्धतीचा त्यांचा निकाल राहो. उत्तुंग भरारी यांची विद्यार्थी मारत राहो या शुभेच्छा देते. धन्यवाद. नमस्कार. तो मैं हूँ अभी मोनिशा बत्रा के साथ जो बिजलाल बियानी की साइंस की स्टूडेंट है और जिसने 12th में 96.83% से वो पास हुई है. इतने अच्छे नंबर लाने के लिए पहले तो उनको बहुत बहुत मुबारकबाद देती हूँ. उसके पेरेंट को भी मुबारकबाद देती हूँ कि इतने अच्छे परसेंटेज उसको आए. तो आज हम इससे बातचीत करने वाले हैं कि किस तरह का स्ट्रगल करके इन्होंने पढ़ाई की और इतने अच्छे नंबर लाए हैं. सबसे पहले आप दोनों का भी बहुत बहुत स्वागत है मंडल न्यूज़ में. मोनिशा, मुझे बताइए कि आपने 10th कौन से स्कूल से पास किया? होली क्रॉस कॉन्वेंट इंग्लिश हाई स्कूल से. तो फिर ब्रिजलाल बियानी यही कॉलेज क्यों चूज़ किया आपने? बिकॉज इट इज़ वन ऑफ द बेस्ट कॉलेजेस इन अमरावती और कोचिंग्स वगैरह जो वहाँ के टीचर्स है और एजुकेशन सिस्टम बहुत अच्छा है यहाँ का. तो ये जो 12th का आपका परसेंटेज आया, इतना अच्छा परसेंटेज है, तो इसके लिए क्या क्या स्ट्रगल किया आपने? इसके लिए सबसे पहले तो एक शेड्यूल बनाना पड़ता है रोज़ का कि किस हिसाब से पढ़ाई करनी है और रोज़ का शेड्यूल और उसको फॉलो करना वो मेन चीज़ है. और उसके हिसाब से अगर सारी चीज़ें की तो सक्सेस मिलती है. अच्छा, आप कितने घंटे पढ़ाई करते थे? मिनिमम 5 to 6 hours. 5 to 6 डेली? मतलब ये डेली के रूटीन में अपना फिक्स था 5 to 8. और एग्ज़ाम के टाइम में? एग्ज़ाम के टाइम में थोड़ा ज़्यादा वो हो जाता था, बट अगर पहले से प्रिपरेशन की हुई रहती तो एग्ज़ाम टाइम में ज़्यादा स्ट्रेस नहीं होता. तो इन सब में पेरेंट का सपोर्ट कैसे मिला? हाँ, बहुत ज़्यादा. मैं जब भी पढ़ाई करती थी तो मेरा घर ही लाइब्रेरी बन जाता था. अच्छा. सो मतलब पेरेंट्स ने एंड इवन पूरे फैमिली मेम्बर्स ने बहुत सपोर्ट किया था. तो अभी फ्यूचर का क्या प्लानिंग है? रोबोटिक्स इंजीनियरिंग करना. तो रोबोटिक इंजीनियरिंग ही क्यों करना है आपको? कोडिंग एंड कंप्यूटर वगैरह में इंटरेस्ट है. तो उसके लिए क्या क्या प्रिपरेशन की है अभी? अभी फ़िलहाल नहीं है, बट उसका चालू है. उसके लिए देखना सब चालू है. अच्छा, तो कहाँ करेंगे एडमिशन, कहाँ करेंगे उसके लिए? पुणे में सोचे हैं कॉलेजेस, 2-3 कॉलेजेस हैं माइंड में. अब उस हिसाब से CET का रिजल्ट पेंडिंग है. हाँ, उस पर डिपेंड करता है. तो इसके अलावा क्या क्या हॉबीज़ क्या है आपकी? हाँ, स्केचिंग है, स्केटिंग है, स्पोर्ट्स में भी इंटरेस्ट है. अच्छा. एंड म्यूज़िक में गिटार, हारमोनियम वगैरह हो जाता. तो अभी जो स्टूडेंट है 12th में, उनको क्या मैसेज देना चाहोगे आप? बस आपका जिस चीज़ में इंटरेस्ट है, अगर उसमें मन लगा के आप करोगे तो सक्सेस मिलना ही है. 10th में कितने परसेंटेज आए थे आपके? 97.2 थे. अच्छा, अरे अप्रोक्सीमेटली साथ ही है 10th और 12th के परसेंटेज. तो ये साइंस लेने के लिए मम्मी पापा ने फोर्स किया था क्या अपनी चॉइस से लिया है? नहीं, इसमें पेरेंट्स ने कुछ नहीं बोला था, बस तुमको जिस चीज़ में इंटरेस्ट है. हाँ. और उन्होंने फुल सपोर्ट किया था, जो मैंने बोला था उसमें पूरा सपोर्ट किया. तो नमस्ते सर, आपसे पूछना चाहूँगी कि बेटी की ये जो पढ़ाई है उसके लिए आप क्या एफर्ट्स करते थे घर से? एफर्ट्स तो उसको करना है, हम क्या करेंगे. बस सिर्फ सपोर्ट किया कि आपको जो करना है वो करो. यानी कोई ऐसा रेस्ट्रिक्शन नहीं है, ऐसे कुछ वो बाइंडिंग्स नहीं कि ये करो या वो करो.
उसके ऊपर छोड़ दिया था। तो उसको जो रोबोटिक इंजीनियर बनना है तो क्या आप उसके डिसीजन से आपकी सहमति है? नहीं, क्योंकि उसका जो चीज़ में इंटरेस्ट है, अब मैं उसको बोलूँगा ये करो, उसका इंटरेस्ट ही नहीं तो वो कर नहीं पाएंगे। उसका जो इंटरेस्ट है उसको हमने बोला जो आपको करना है, जो भी चीज़ करना है आप करो, हम आपके साथ। कभी पढ़ाई का बोलना पड़ा कि बैठ जाओ स्टडी के लिए, ऐसा कुछ बोलना पड़ा आज तक? हमको बोलना पड़ता था कि अभी बंद करो बुक्स। मतलब ज़्यादा ही पढ़ाकू है। बहुत, और बचपन से एक्चुअली जब बॉर्न हुई थी ना, जब हाँ, छोटी थी एकदम ऐसा 3-4 साल, हाँ। वो बुक्स खोल के बैठ जाती थी। स्कूल से आती थी ना, बच्चे क्या करते एक्चुअली वो, लेकिन ये आती थी स्कूल से, उसके बाद में फिर बुक्स खोल के पढ़ के बैठ जाती थी। मैं इसकी मम्मी से सुना है कि उसकी पावर उसके पापा है, उसकी एनर्जी उसके पापा है, तो ये क्या सीक्रेट है एनर्जी का? कैसा है एक्चुअली, सिंगल डॉटर, अच्छा, तो बस उसका यानी फादर कम ये फ्रेंड, पापा की परी। पापा की परी है, और फादर कम फ्रेंड बन के जाता रहता हूँ मैं। अच्छा अच्छा, तो कभी कभी ऐसा होता है क्या कि कुछ डिसीजंस नहीं ले पा रहे, उसके लिए कोई कंफ्यूजन होता है, सिंगल बेटी है तो तब क्या करते हैं आप लोग? नहीं, कोई ऐसा कोई कंफ्यूजन नहीं है। अब जैसा आपस में डिस्कस करके भाई क्या करना कैसा, अब उसके ऊपर भाई उसको जो चीज़ करना है उसके पीछे हम कभी वो नहीं बोलते कि ये मत करो। उसका जो चीज़ में इंटरेस्ट है हम उसके साथ हैं। जब 11th के लिए एडमिशन किया तो कौन कौन से कॉलेज को आपने प्रेफरेंस दिया था? एक्चुअली फर्स्ट प्रेफरेंस हमारा बीआईएनएच था। बीआईएनएच कॉलेज, और फिर दूसरे इसमें? मैंने सोचा नहीं था भाई, अगर मतलब कोई रहा तो फिर देखेंगे, नहीं तो मैंने हमारा प्रेफरेंस यही था। तो ये थे मोनिशा के पापा हमारे साथ थे। अब उनकी मम्मी से बातचीत करना चाहेंगे हम। तो मेरे साथ है रिया बत्रा जी, मोनिशा की मम्मी। तो आपको आज कैसा फील हो रहा है? फीलिंग वेरी प्राउड। सोचा ही नहीं था, क्योंकि अच्छा। मेरा ड्रीम था कि मुझे आगे जाना है स्टडी में, पर मैं नहीं जा पाई। वो मेरे पूरे सपने इसने पूरे किए। तो सपने की तो अभी शुरुआत हुई है, अभी तो और आगे बड़े बड़े सपने देखने हैं आपको। वो कर लेगी, वो जो भी करती है दिल से करती है। हाँ, तो आप को ऐसे आप उसके लिए क्या स्केड्यूल बनाती थी आपका, जब वो स्टडी के लिए बैठती थी, उसका खाना पीना ये किस तरह का देती थी आप उसको? उसको डिस्टर्ब नहीं किया। अगर वो बोल रही है कि मुझे 11 बजे ब्रेकफास्ट चाहिए, तो यानी मेरी तरफ से बाइंडिंग नेवर। हाँ हाँ, कभी उसके टाइम को मैंने डिस्टर्ब कभी भी नहीं किया। इवन मेरे सारे रिलेटिव्स ने मुझे फुल सपोर्ट किया, सभी ने। किसी ने आके यानी जो सोशल लाइफ में आके डिस्टर्ब करते हैं रिलेटिव्स, वैसा कुछ नहीं था। सबके तरफ से फुल सपोर्ट था। मैं जितने भी हमारे रिलेटिव्स हैं ऐसे बोलूँ कि सबको क्रेडिट जाता है कि मोनिशा ने आज ये अचीव किया है। तो आज तो सब डिस्टर्ब करेंगे, क्योंकि इतने अच्छे अचीवमेंट आज उसकी हुई है, तो आज सब आएंगे डिस्टर्ब आज हम करेंगे। चाहते हैं हमको ज़्यादा से ज़्यादा डिस्टर्बेंस हो इस चीज़ के लिए। वो खुशी है ना, तो इस तरह के। तो एक सवाल थोड़ा सा पर्सनल पूछना चाहूँगी कि एक ही जो एक बेटी है, तो एक बेटी रखने का डिसीजन क्यों था आपका? इस बिल्कुल भी नहीं, उसने कभी कमी नहीं महसूस होने दी दूसरे की। तो आप क्या संदेश, समाज को क्या संदेश देना चाहेंगे कि बेटी पढ़ाओ, बेटी पढ़ाओ बेटी बचाओ, बेटी बचाओ। मोदी जी का नारा? बिल्कुल नहीं, देश में अगर तरक्की चाहिए तो लड़कियों को आगे लेना ही है। और हम लोग ऐसा सोचते हैं कि लड़कियां किसी चीज़ में कम नहीं है, हम तीनों भी किसी चीज़ में कम नहीं है। राइट, वो तो है ही। तो आपका क्या मतलब, जो मोनिशा ने डिसाइड किया है रोबोटिक इंजीनियर बनने का, तो आपने उसके लिए क्या सोचा है कि ये रोबोटिक इंजीनियर बनेगी तो आपको कैसा लगेगा? एक्चुअली मुझे तो पता भी नहीं है रोबोटिक इंजीनियर क्या है। ऐसा लगा कि उसने डिसीजन लिया है तो अच्छा ही होगा। तो कभी उसके साथ डिस्कशन हुआ नहीं कि ये क्या है, मुझे बताओ, कुछ इसके वीडियोस वगैरह चेक किए नहीं आपने? मुझे विश्वास है कि वो अपने से अच्छा ही करेंगे। वाह वाह। देखिए रिया जी को अपनी बेटी पर बहुत बहुत विश्वास है, तो हर पेरेंट को अपनी बेटी के ऊपर इतना विश्वास होना ही चाहिए। और उनकी फैमिली भी बहुत बड़ी है, लेकिन इतनी बड़ी फैमिली में सिंगल डॉटर के साथ ये छोटी सी फैमिली है जो एक अमरावती के लिए आदर्श है। फ्यूचर में हम चाहते हैं कि मोनिशा ज़रूर रोबोटिक इंजीनियर बने और अमरावती का नाम जो आज इन्होंने 12th में अच्छे नंबर ला के रोशन किया है, वो आगे भी उसका नाम रोशन करे। अमरावती मंडल की तरफ से मैं आपको बहुत बहुत शुभकामनाएं देती हूँ। थैंक यू।